हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. काय भेटलं ग तुला? डायनासोर. मला काय भेटलं तुला? डायनासोर भेटला. बघू डायनासोर कसा आहे. मला थांब ना, दाखवते. अरे डायनासोर भेटला. कसं करते? अगं बाई, मी भिले. डायनासोर चावतो. बस बस बस. तर आज तारीख आहे, आज भोगी आहे आणि 13 तारीख आहे. सो आजपासून पुन्हा एकदा व्हिडिओज ना स्टार्ट करेन. होपफुली येतील तुमच्यापर्यंत लवकरात लवकर सगळे व्हिडिओ जे काही शूट करेन. सकाळी ओट्स खाल्ले आणि माझ्या दाताला इग्नोर करा, त्याचं थोडंसं काम बाकी आहे. सो तो तसा दिसतोय. ओके ओके येस मॅम. इथे सुद्धा काल मला कुकर भाजलेला आहे असे पकडला आणि अरे तुझ्या डोक्यावर बसला. हाय कर. हाय म्हण. हाय फ्रेंड्स. हाय हाय फ्रेंड्स. आमची जागा काढला. हाय फ्रेंड्स म्हण. हाय फ्रेंड्स. आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स. हॅलो बर्थडे. चॅनलला लाईक करा, शेअर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. डन डन कर. इथे थोडंसं फ्रीलान्सिंग वर्क करत बसले होते आणि ही खेळत होती अशीच अराउंड आणि अचानक मला घोरण्याचा आवाज आला. ती लेगसी आहे तिची. पप्पाकडून भेटले तिला. तर मागं बघितलं तर मॅडम झोपल्यास. माझं पिल्लू घोरतं हळूहळू आवाजात. आणि असा हा माझा जो जुना मोबाईल आहे ना, त्यामध्ये मी असं केक बनवायचं, बाळाला आंघोळ घालायच्या अशा गेम्स घेऊन दिल्यात तर त्यात ते खेळते. आय नो मोबाईल देणं चांगलं नाही आहे मुलांसाठी आणि ऑल दॅट, बट मी म्हणेन ही आता पुढची पिढी तयार होती आहे. वाईट व्हिडिओज वगैरे बघणं थोडंसं हे आहे, पण त्यांना आता कसं आपण आधी जाऊन मातीत खेळायचो, बाहेर जायचो, सेफ असायचं. आता तितकं सेफ राहिलेलं नाही. आता मी हिला माझ्या नजरेआ ठेवून कामं नाही करू शकत, बाहेर पाठवू शकत नाही. सो ती खेळण्यांबरोबर जास्त वेळ किती खेळू शकते. सो मी अशा गेम्ससुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्याचं मला काही गिल्ट वाटत नाही. तेवढं खेळलं पाहिजे, तेवढी टेक्नॉलॉजी त्यांना आत्ता कळलीच पाहिजे. ते भविष्य आहे उद्याचं, त्यांना आणि काहीतरी वेगळं निर्माण करायचं आहे. सो हे त्यांच्यासाठी बेसिक आहे ही आत्ताची टेक्नॉलॉजी आणि मला असं वाटतं ती त्यांना कळलीच पाहिजे. मोठं काम झालं माझं. तर विचार करते मी एक भाकरी करून जेवून घ्यावं. भूक लागली मला. बाजरीची भाकरी करणार आहे मी आज. सो चला. तर मी नाचणीची भाकरी केलेली आहे, सोबत घेतली जवसाची चटणी, थोडंसं तेल आणि कांद्याची पात. तर आता जेवूया. दही हवं होतं. फ्रेंड्स गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. 1 मिनिट. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्राजक्ता तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज 14 जानेवारी आहे. आज 14 जानेवारी आहे आणि आज आहे संक्रांत. तर मकर संक्रांतीच्या माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या. छान छान सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, लाईक करा प्लीज. तर ॲक्च्युली आज मला असं माझं डोक्यात होतं की सगळे भांडे धुवून काढायची, कारण आमच्या इथली यात्रा आहे. पण डबा असल्यामुळे नाही जमलं.
माझा ब्रेकफास्ट मी करते आणि 2-3 दिवस तर मी रुटीन बसवण्याचा प्रयत्न करते. माझं इंटरमिडिएट फास्टिंग आणि आधी जसं होतं एक्सरसाइजचं ह्याचं रुटीन, पण होत नाही. आणि विजन बोर्ड पण मला बनवायचं आहे. त्यासाठी मी खूप सारं काही कोलाज करून ठेवले. त्याच्या प्रिंटआउट्स मारायचे आहेत. मला एक कार्डशीट हवं आहे. तर जे काही होईल आज दिवसभरात ते तुमच्यासोबत शेअर केलं जाईल. अजून मला कपडे वॉश करायचे आहेत आणि पहिले तर ब्रेकफास्ट करून घेऊया. आणि इन्फ्लेमेशन इतकं वाढलं आहे ना अंगामध्ये, मला इतकी हीटचा प्रॉब्लेम होत आहे सध्या. मग आतून फील होतं की आपल्याला इन्फ्लेमेशन झालेलं आहे, कारण असं मला कधीच फील झालं नव्हतं थ्रू आउट. इतकेही वर्ष मी आता म्हणजे इंटरमिडिएट फास्टिंग वगैरे करते, पण असं म्हणजे पित्त एक वेगळंच पित्त इथं इतकी जळजळ होते आहे. कांट एक्सप्लेन यू, आय डोंट नो वाय का होतं ते. ठीक आहे, असू दे. तर मी मग विचार करते की मला स्वतःला मी रुटीनमध्ये आणणं गरजेचं आहे. जे माझं रुटीन बिघडलेलं आहे ते पुन्हा नीट करणं गरजेचं आहे. सो आज ट्राय करेन की मी इंटरमिडिएट फास्टिंग करेन की आफ्टर ॲटलिस्ट 7 o'clock मी काही खाणार नाही. ओके, 1 minute. हाय कर इकडे, हाय कर. गुड मॉर्निंग मन. गुड मॉर्निंग. हाय. मी कशी दिसते विचार. क्लिप नाही येते, बो आहेत. मी कशी दिसते म्हण. मी कशी दिसते, मी कशी दिसते विचार ना. कॉमेंट करून सांगा. तर चला, आज मी घेतलेत ब्रेकफास्टला ओट्स आणि हे काळ्या घेवड्याची जी भाजी केली होती ना तीच घेतली. आणि आमच्या टोडलर असल्यामुळे ना तुम्हाला तिचाच आवाज येणार घरात. धर. ओके. आणि चहा. आत्ता मी इशूसाठी करते मुगडाळीची खिचडी म्हणू शकता तुम्ही. आणि यामध्ये मी खूप कमी तांदूळ थांबवते, मला नीट दाखवते. खूप कमी तांदूळ आणि खूप सारे मुगाची डाळ वापरली. इतक्या दिवसांनी व्लॉगिंग करते, मला माझं कळेना मी काय बोलू. कंटिन्युटी ठेवायला लागते त्यासाठी खरंच. ते आता कुठे फोडणीत मी शेअर करेनच तुमच्यासोबत कशी देते. इकडे हे अख्खा मसूर आहे, हा सुद्धा भिजवून ठेवणार आहे. ह्याची उसळ फार यम्मी लागते, तर त्याची मी रेसिपी शेअर करेन. आणि मी विचार करते की एक चॅलेंज घ्यावं. जसं की मी पाहते माझं स्वतःचं जे मी सेल्फ ॲनालिसिस केलेलं आहे, यातनं कळलं आहे की मी कन्सिस्टंट नसते आणि कन्सिस्टन्सी हवी आहे आयुष्यात. मला तर वाटतं प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी मॅटर करत असेल तर कन्सिस्टन्सी, प्रोडक्टिव्हिटी आणि आपला दिवस कसा प्रोडक्टिव्ह जाईल यावर मला फार म्हणजे माझ्या डोक्यात विचार येत असतात की काय करू. आत्ता इशू मोठी झाली आणि म्हणजे थोडीशी मोठी झाली, फार मोठी नाही की मला खूप वेळ मिळतो, पण जो काही मिळतो त्यात मी ॲटलिस्ट माझी घरातली कामं व्यवस्थित करू शकते. सो त्यासाठीच ग्रेटफुल आहे मी सध्या तरी. सो प्रोडक्टिव्हिटीवर पण मी काहीतरी व्हिडिओ बनवेन किंवा मी कशी माझी मॅनेज करते प्रोडक्टिव्हिटी सध्या, तर ते सुद्धा सांगेन. आणि जसं मी सकाळी कदाचित सांगितलं होतं, तर आता आमच्या गावातली यात्रा आहे. सो त्यासाठी सगळं घर क्लीन करतात, सगळीकडेच असेल असत असेल. तर मी उद्या हे काढणार आहे मला कबड, तर तो व्लॉग मी शेअर करेनच. त्याच्यानंतर नेक्स्ट डेला हे पूर्ण हा वाला एरिया क्लीन करेन, एक दिवस फ्रीज क्लीन करेन आणि मग जे काही मी यूज करते प्रोडक्ट्स ते शेअर करेन तुमच्यासोबत. तसंच हे जे डबे आहेत मी मिशोवरून मागवले होते, हे फार युजफुल ठरतात, फार फार फार. तर मग त्याची पण लिंक हवी असेल तर मी तुम्हाला देईन. मला कॉमेंट करा, तुम्हाला लिंक मिळून जाईल. तर खरंच खूप युजफुल आहे, तर नक्की वापरले पाहिजे तुम्ही सुद्धा. असं ऑर्गनाईज करून ठेवले, भाजी वेळी निवडून ठेवली तर आपल्यालाच कुठेतरी त्याचा बेनिफिट मिळतो. असो, तर चला पटकन खिचडी बनवूया, मॅडमांना भूक लागली खूप.
सध्या थंडीमुळे ना आपण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतो कुठेतरी आणि मग काय होतं शरीरातलं इन्फ्लेमेशन वाढतं फर्स्ट थिंग. दुसरं किडनी स्टोन हिवाळ्यातच भरपूर जणांना होतो. त्याच्या मागे कारण आहे की आपण पाणी फार कमी पितो. तर पाणी प्या, भरपूर प्या. मी सुद्धा सफर करते इन्फ्लेमेशनचं कारण पाणी कदाचित नसेल पिलं आपण जास्त. आता मी तर ट्रॅकच करायचं बंद केलेलं आहे जे चुकीचं आहे. पण एक बॉटल करा 1 लिटरची किंवा तांब्या. आपला तांब्या पण जो मोठावाला असतो ना तो 1 लिटरचा असतो. हा अर्धा लिटर असेल सेम मे बी, कमी असेल त्याला पण 300 वगैरे असेल ईमेल. तर तसं करा, मेजरमेंट ठेवा आणि दिवसाला 2 ते 3 लिटर पाणी पिण्याचा ट्राय करा ॲटलिस्ट. त्वचेमध्ये पण ड्रायनेस त्यामुळे येत आहे जास्त की आपण पाणी कमी पित आहोत. सो करा. तोंड पण भयानक माझी परिस्थिती आता. खरं तर मला काहीच करू वाटत नाही अशी माझी मानसिक परिस्थिती पण खराब झाली आणि वातावरण असं घाणेरडं आहे की नाही काय सांगू तुम्हाला. ढग आलेत सध्या हिवाळ्यात. आज तारीख आहे 14 जानेवारी, संक्रांत आहे आज आणि बाहेर वातावरण पावसाचं झालेलं आहे. सो काय म्हणतात ते सूर्य नसल्याचे दुष्परिणाम आहेत हे. सूर्य फार महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. पाणी नेहमी सिप करून प्या. आणि तब्येतीची पण खूप म्हणजे ओरड चालू आहे सगळ्यांचीच आय थिंक. मी ज्यांना कोणाला भेटते सगळ्यांना एक सर्दी झाली आहे, खोकला झाला आहे, ताप आला आहे. माझी तर दाढ दुखते आहे, अक्कल दाढ. का माहिती का ती दुखायला लागले पण ती दुखती आहे. दाढ सुजली, हिरडी सुजले, हा कान दुखतोय आतून आणि इकडे खाली टॉन्सिल्स. मला तर असं वाटतं की हे सुजलंय पण वरून तर काही सूज दिसत नाहीये. पण मला आतून खूप फील होतं की बाबा अक्षरशः मग बोलताना सुद्धा ही वाली जी जीभ आहे ना ती पण दुखतीये. काय प्रकार घडलाय माझ्यासोबत मला माहित नाही. पण मला एवढं कळतं की इन्फ्लेमेशन फार वाढलेलं आहे. जे पित्त मला कधीच होत नव्हतं. मला पित्त नावाची गोष्ट होत नव्हती आयुष्यात. जळजळ काय मी विसरून गेले होते. म्हणजे आधी कधी होत होतं मला पित्त पण असं जेव्हापासून मी हेल्दी इटिंग आणि हे ते लक्ष देते ना सॉरी तेव्हापासून मला ती फिलिंग सुद्धा मी विसरले होते की पित्त आपल्याला झाल्यावर कसं वाटतं. एक्झॅजरेट करून नाही सांगत आहे, खरं सांगते मी. जेव्हापासून मी साखर बंद केली ना मला पित्त व्हायचं बंद झालं होतं. पण माहीत नाही इतकं बेकार पित्त होतं ना संध्याकाळच्या वेळी. आणि असो माझं जे कंप्लेंट करायचं हे होतं ना ते मी थांबवते आणि बोलूया माझ्या विजन बोर्डबद्दल. आत्ता वाजले आहेत मॅडम झोपल्यात. हे बघ हाय करेशो. हाय. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हण. कोण वे कोण चाललाय? तिळगुळ घ्या. कोण खा वे कोण चाललाय? मी भूर चालले. अगं मम्मा अगं पप्पा खावायचं कोण? आमचा एक्सरसाइज चालू आहे. डान्स कर ना डान्स. काय झालं? अगं बाई तर फ्रेंड्स आता मी आलेले झोपण्यासाठी. 11 वाजून गेलेत आणि उद्या जमलं तर व्यायाम करेन. जर केला तर तुमच्यासोबत शेअर करेन आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ ते संपवते. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मला नेलपेंट फार आवडले. गुड नाईट.